आला आहोत माहूरगड इथे. तर शेतकरी संघटनेचे एक राष्ट्रीय अधिवेशन आहे. तर आपल्यासोबत आहेत आज शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हे आपल्याशी बोलणार आहेत. साहेब सांगा. आज माहूर दत्तप्रभूचं पवित्र स्थान अशा या महागडावर शेतकरी संघटनेच्या वतीने 14-15 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकरी युवा आघाडीचं महाराष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलेले आहे। या अधिवेशनामध्ये युवकांना दिशा देण्याचं काम, सरकारचं फुकट वाद घालून फुकटच्या योजना देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी भिकवादाला बळी न पडता शेतकऱ्यांनी हक्कवादाच्या मागे जावं हा संदेश देण्यासाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे आज देशामध्ये शाश्वत असं काहीच राहिलेलं नाही शेती जर सोडली तर, आणि शेती ही 100% तोट्याची सरकारनं ठेवायचं ठरवलेलं आहे सरकारचं धोरण। म्हणून सामूहिक आत्महत्येची वेळ शेतकऱ्यावर आली आहे, शेतकऱ्याचं मरण। याला वाचा फोडण्यासाठी हजारो युवक या माहूरच्या पवित्र भूमीमध्ये येऊन आपला रोष व्यक्त करणार आहेत आणि सरकारला इशारा देणार आहेत। जर या देशाला नेपाळच्या दिशेनं न्यायचं नसेल तर शेतकऱ्याला इथं त्याच्या कामाला आणि त्याच्या कष्टाला, त्याच्या शेतीमालाला उच्चांकी भाव मिळायला पाहिजे। आंतरराष्ट्रीय बाजारातल्या आवक निर्यातीच्या बेड्या तोडायला पाहिजेत, आणि शेतीवर झालेलं कर्ज, शेतकऱ्याच्या डोक्यावरचं अनैतिक कर्ज हे सरकारनं पूर्ण माफ करायला पाहिजे। माफ नाही तर कर्जातून मुक्ती करायला पाहिजे। अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी संघटनेचं अधिवेशन माहूर या नगरीमध्ये आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाच्या निमित्तानं आज माझ्यासोबत असलेले शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव वडजे पाटील, शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष त्रिभुवन सिंहजी ठाकूर काका, तसेच जिल्हा युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रमेश पाटील कदम, शेतकरी संघटनेचे मीडिया विभागाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव जोजार, शेतकरी युवा आघाडीचे बालाजी पाटील बाबळीकर इत्यादी कार्यकर्ते आज सर्व मिळून आम्ही इथल्या जागेच्या बाबतीतला आणि इथल्या नियोजनाच्या बाबतीतला आढावा घेण्यासाठी आलेले आहोत। सगळं 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय युवा आघाडीचे शेतकरी संघटनेचे इथं संमेलन अधिवेशन होणार आहे। त्या अधिवेशनाच्या तयारीसाठी माहूरगड इथं आलेले आहोत। तर हा स्वर्गीय शरद जोशी शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशीच्या नंतर हा मेळावा ते हयात असत्या वेळेच्या सारखं आणि नावलौकिक असा मेळावा होणार आहे। याच्यासाठी युवा आघाडीचे अध्यक्ष रमेश पाटील हे मला पूर्ण सहकार्य देत आहेत। आजपासून ह्या मेळाव्याचे काम चालू झाले आहे आणि पूर्ण ताकदनिशी हा मेळावा, या परिस्थितीत आज देशामध्ये कोणत्याही गोष्टीचं, शेती सोडून कोणत्याही गोष्टीची शाश्वती राहिली नाही। जर या देशाला वाचवायचे असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही, हे युवकांना समजून देण्यासाठी व आजची अनिश्चित परिस्थिती आहे त्यावर जो रामबाण उपाय सांगण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे। शेतकरी संघटनेने आयोजित केलेला राष्ट्रीय अधिवेशन आहे। 14 आणि 15 फेब्रुवारीला माहूरगडाच्या या पावनभूमीत हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे। मागील अनेक वर्षाची मरगळ झटकून शेतकरी संघटना या राज्यातल्या, देशातल्या खचलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आता खंबीरपणे उभी आहे। परिश्रमाचं होणारं शोषण आता सरकारला करू देणार नाहीत, अशी शेतकरी पुत्रांची भूमिका शासनासमोर मांडण्यासाठी मोठ्या ताकदीने अधिवेशन होणार आहे, आणि जास्तीत जास्त शेतकरी पुत्रांनी, शेतकऱ्यांनी अधिवेशनात सहभागी व्हावं असं यावेळी मी आवाहन करतो। धन्यवाद।